या शिबिरामध्ये पुन्हा एकदा पेटवा मशाली हा अत्यंत महत्वाचा विषय दिला होता। ते माझे मित्र आणि पक्षाचे प्रवक्ते श्री गणेशजी गाडवे या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने नाही तर वास्तव्याने पुनीत झालेल्या पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आहोत। पदस्पर्श नाही, या सातार नगरीमध्ये छत्रपतींचं वास्तव्य होत। या अशा भूमीमध्ये जो जन्माला येतो ना, तो एक भाग्य असतं। त्याचं जन्माला येतो त्याचं देखील एक भाग्य असतं। आणि तुम्ही सारे भाग्यवंत आहात, सातार नगरीचे आहात, साताऱ्याचे आहात। सातारा म्हणतात तर कसं रांगडा बाज, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर रांगडा बाज। सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, एक रांगड्या बाजाची माणसं, आणि तीच सारी मला समोर दिसत आहेत। शिवसैनिकांनो लक्षात घ्या, मी जे काही कधी म्हणतो, माझं भाषण कधी तुम्ही ऐकलं असाल, मला पाहिलं तुम्ही सोशल मीडियावर ऐकलं असाल, धन्यवाद। मी कधीही भाषण करत नाही, खरं तर मी माझं एक मनोगत सांगत असतो, मी एक संवाद साधत असतो शिवसैनिकांचा, शिवसैनिकांशी शिवसेनेच्या विचारांसाठी साधलेला हा एक संवाद असतो। माझं कधीही भाषण नसतं, जे काही मला दिसतं त्या सर्वांवर मी बोलत असतो। आता उदाहरणार्थ घ्या, उदाहरणार्थ येता येता ह्या घारेवाडी, बरोबर, ही घारेवाडी, येता येता घारेवाडीमध्ये मला एक बॅनर दिसला। त्या बॅनरवर मला 2,10,00,000चा निधी मंजूर दिसला, बरोबर। आता येता येताच मला माहित नाही तो फोटो कुणाचा होता, मी काहीच नाही पाहिलं, कुठल्या पक्षाचं हेही नाही पाहिलं, पण तो 2,10,00,000चा जो निधी होता ना, येता येता मी खड्ड्यांमध्ये शोधत येत होतो, प्रत्येक खड्डा शोधला, मला कुठल्याही खड्ड्यात तो निधी दिसला नाही। असं असतं बाबा आपलं, दिसणार पण नाही। हे सगळं तुम्हाला पोहोचवायचंय, गावागावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, जत्त्या जत्त्यांपर्यंत हे तुम्हाला पोहोचवायचंय। जे आपण पाहतो, इतर काहीच सांगायची गरज नाही, जे आपण पाहतो, आताच हर्षदजी चांगलंच म्हणून गेले 1500 विषय, याच्यावर आपण बोलूच। निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन फार महत्वाचं असतं। निरीक्षण करत राहायचं, आजूबाजूला काय घडतंय। आपण पदाधिकारी आहोत, आपलं हे आद्य कर्तव्य आहे। आता साधं उदाहरण घ्या, मी या हॉलमध्ये बसलोय, बघा बरं निरीक्षण कसं करायचं असतं, मी तुम्हाला साधंच सांगतो। भारतीय जनता पक्ष वारंवार स्वामी विवेकानंदांचे फोटो लावते, बरोबर। स्वामी विवेकानंद एक महान असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व, या भारतीय जनता पक्षाला ते पेलावेल काय? आणि व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं माहितीये का शिवसैनिकांनो? व्यक्तिमत्व म्हणजे त्याचे विचार आत्मसात करणं, अगदी बरोबर, विचार आत्मसात करणं। छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करायचे, विचार। आता ह्या सभागृहामध्ये मला सगळीकडे स्वामीजींचे फोटो दिसत आहेत, त्यांचे विचार दिसत आहेत। एक साधंसं उदाहरण घ्या, समजा हा मी विचार वाचला, कारण तो माझ्या नजरेला तोच दिसतोय, जास्त दूरचं मला दिसत नाही, तुम्हाला आजूबाजूचे दिसत असतील। संख्या, सत्ता, संपत्ती, विद्वत्ता, वक्तृत्व आणि कोणतीही किंवा अन्य कोणतीही गोष्ट विजयी होत नाही, फक्त चारित्र्य। काय लिहिले पहा, बारीक पहा, फक्त चारित्र्य, आदर्श जीवन जगून दाखवणे याचाच विजय होत असतो। म्हणजे सत्ता, संख्या, संपत्ती, या सगळ्याचा काही उपयोग नाही। चारित्र्य, शेवटी आपण जातो ज्यावेळेस आपल्या 10व्याला माणसं जमतात ना, ती माणसं तुमची सत्ता होती म्हणून आलेली असतात। बघा मी थोडंसं निर्वाणीचं बोलतो, कधी कधी तुमच्या खिशात किती पैसे होते याच्यासाठी ती 10 माणसं आलेली नसतात। तुमचं चारित्र्य कसं होतं यासाठी ज्यावेळेस गर्दी जमलेली असते ना, तुमच्या 10व्याला देखील, तुमच्या काय माझ्या 10व्याला देखील ज्यावेळेस ती गर्दी जमेल, त्यावेळेस आजूबाजूचे लोक म्हणतील नाही माणूस कुठला तरी वेगळा होता, हा माणूस काहीतरी समाजासाठी करून गेलेला असणार, नाहीतर एवढा समाज येऊ शकत नाही। आज गद्दारांचा एक जरी मढं आडवं पडलं, कोण जाईल मला सांगा ना तुम्ही? स्वामी विवेकानंदांचे हे विचार आहेत। चला, हा मेसेज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचला असेल, हा संदेश बाजूला आणखी पक्षपात करणे, नेत्याने पक्षपात करणे म्हणजे संघटनेच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखं आहे। मी असंच्या असं वाचलं, मी एक शब्दही बदललेला नाही। आता ह्या सभेसाठी म्हणून हे विचार लावले गेले होते का?
अर्षदजी, आपल्या सभेसाठी म्हणून हे लावलं गेलंय का? हे तुमच्या समोर आहे. हे स्वामी विवेकानंदांचे विचार आहेत. नेत्याने पक्षपात करणे म्हणजे संघटनेच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. एका विषयी अधिक ममत्व बुद्धी दाखवणे की दुहीची बीज पेरली गेली म्हणूनच समजा. एका विषयी ममत्व बुद्धी दाखवली गेली, विश्वास दाखवला गेला आणि दुहीची बीज पेरली गेली. नेत्याने पक्षपात करणं का? माझे उद्धव साहेब बरोबर आहेत. सांगा शिवसैनिकांनो, त्यांनी काय सांगितलंय? पक्षपात करायचा नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या हाताखालचं ताटाखालचं मांजर झालो नाही. आम्ही शिवसेना आहोत. आम्ही शिवसेना आहोत. अरे शिवसेनेचा बाज वेगळा आहे. त्या भारतीय जनता पक्षाला त्याची सर येईल काय? आम्ही करू शकत नाही. आम्ही वेळ प्रसंगी त्यांच्या डुंगणावर लाथ देखील मारू शकतो आणि ती लाथ मारून दाखवली शिवसेनेने. आमच्या नेत्याने आपला बाज जपला, आपल्या वाघाचा बाज जपला, वाघाचा स्वाभिमान जपला, शिवसेनेचा स्वाभिमान जपला. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, मी माझी शिवसेना या भारतीय जनता पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी स्थापन केलेली नाही. ज्या वेळेस मला जाणवेल की हा भारतीय जनता पक्ष माझ्या उरावर बसायचा प्रयत्न करतोय, त्याच दिवशी अफजल्यासारखा त्या भारतीय जनता पक्षाचा कोथळा देखील काढल्याशिवाय मी राहणार नाही. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे सारे विचार, हे सगळे महान व्यक्तिमत्व होती, यांचे विचार आहेत. बाकीचे तर आणखी वाचले तर खूप काही होईल. इथेच आपलं भाषण संपून जाईल. तुम्ही सारे आज गावागावातून आलेला आहात, काही जण प्रवास करून आलेला आहात. काय मिळतो सांगा ना आपल्याला? काय मिळतं आपल्याला ह्या सगळ्यातून? आपल्याला बंगले मिळणार आहेत, गाड्या मिळणार आहेत, काय मिळतं? शिवसैनिकांनो, शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे निस्वार्थ मनाने, निस्वार्थ सेवा करणारा जर कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा एक कुटुंबातला सदस्य जर कुठल्या पक्षात असेल, हे खरं तर हा पक्ष नाही, हे कुटुंबच आहे, तर तो फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये मिळतो. आणि तुमच्यासारखे शिवसैनिक या शिवसेनेची एक संपत्ती आहेत. तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक. आज रविवार शिवसैनिकांनो, हा काळ कसोटीचा आहे. हा काळ अत्यंत कसोटीचा आहे. जितकं आपण सांगतो तितकं सोपी परिस्थिती नाही. शिवसैनिकांनो, आम्ही ठाण्याचा बुरुज ढासळताना पाहिलाय. मी काही वेळा फार तळमळीने बोलत असतो, फार तळमळीने. जे इथे असतं ते ओठांवर असतं, जे पोटात असतं तेच ओठांवर असतं. आणि हे सगळं करण्यासाठी तुमच्या अंगामध्ये शिवसेनेचं रक्त लागतं. ते आईचं रक्त आणून तुमच्या अंगामध्ये, धमन्यामध्ये रक्त चढवून तुम्हाला शिवसेनेचा बास तुमच्या अंगात येत नाही. ते सळसळतं रक्त तुमच्यात उपजत असावं लागतं, तर जाऊन तुमच्या भावना सर्व शिवसैनिकांपर्यंत पोहोचतात. आणि मला वाटतं माझ्या भावना तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतायत. माझ्या भावना पोहोचतायत तुम्हा सर्वांपर्यंत. आज ठाण्याचा बुरुज आम्ही ढासळताना पाहिलाय, कशा पद्धतीने ढासळलाय तो. धोका झालाय शिवसेनेच्या बाबतीत. एक उदाहरण देतो. राजनजी विचारे साहेब, खासदार राजनजी विचारे साहेब, आजही त्यांच्या नावापुढे माझी लावणं मला शक्य होत नाही. माझी लावणं मला शक्य होत नाही, कारण त्या प्रचारामध्ये मी स्वतः उतरलेलो होतो. मगाशी जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं 2.25 लाखांचं दुबार नोंदणी, 2.25 लाखांची. म्हणजे तुमचं नाव ह्याही यादीमध्ये, त्याही यादीमध्ये, त्याही यादीमध्ये, असे 4 याद्यांमध्ये नावं. एकामध्ये वय 49, एकामध्ये वय 67, एकामध्ये वय 45. अशा प्रकारचं फक्त वयामध्ये फरक ठेवला, नाहीतर मशीन बाजूला काढते अशा नावांना. वयामध्ये फरक दाखवला तिथे. एक व्यक्ती याही बूथवर मतदान करतोय, त्याही बूथवर मतदान करतोय. शाई बुडवायची सोल्युशन मिळतात याच्या सगळ्यासाठी. 4 ठिकाणी जाऊन मतदान केलं. 1,67,829 मतदान हे बोगस झालं ठाण्यामध्ये. याला बोगस नाही म्हणणार, याला रितसर मतदान म्हणता येईल. रितसर याद्यांमध्ये नावं ना तुमची. जर अशा प्रकारचं मतदान जर सगळीकडे होत गेलं, आपल्या अंगात कितीही निष्ठा असली, कितीही सर्व काही आपण तयार करायचा प्रयत्न केला, सारं वातावरण तयार केलं, तरी देखील जर अशा प्रकारचे लक्ष जर आपण घातलं नाही, तर आपल्या बाबतीत घात कुठेही घडणार. उद्धव साहेबांचं जे स्वप्न आहे, या शिवशाहीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रावर बसवायचंय, ते शक्य होईल का? तुम्ही मला सांगा शिवसैनिकांनो. जर अशाच प्रकारचं बोगस मतदान होत गेलं तर ते शक्य होणार नाही. शिवसैनिकांनो, मी काळ कसोटीचा यासाठीच नाही म्हणत. आज तुमच्या सर्वांसमोर सत्ता आहे, संपत्ती आहे, अमाप पैसा आहे.
तुम्हाला आलोभन प्रलोभन सगळं काही दाखवलं जाईल. पण मगाशीच म्हणालो, शेवटी माणसाला लागतं काय हो? शेवटी माणसाला लागते ती निष्ठा. शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहते ती निष्ठा. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख हा सगळा प्रकार जर टाळायचा असता तर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख एक तडजोड म्हणून का होईना समजा गेलेच असते या भारतीय जनता पक्षाबरोबर, पक्षही वाचला असता, बरोबर की नाही? पक्ष एकसंधही राहिला असता. एक वेळ माझा पक्ष दुभंगला तरी चालेल, मी माझा पक्ष पुन्हा उभा करेल, मी माझा पक्ष पुन्हा उभा करेल, पण मला माझ्या पक्षामध्ये असली भांडगुळ नको. ही भांडगुळ, तुम्हाला भांडगुळ हे माहिती असेल ना? हा, परपोषी, अगदी परपोषी. 5 भांडगुळ टॉप काढली ना, टॉप महाराष्ट्रातली 5 भांडगुळ, त्यातलं पहिलं भांडगुळ तर इथलंच निघेल. तुमची जबाबदारी फार मोठी आहे बरं का. क्रांतीची ही मशाल धगधगते यावरी, क्रांतीची ही मशाल धगधगते यावरी. देश माझा महाराष्ट्र, धर्म माझा मातोश्री, घर माझं मातोश्री. भगवं माझं रक्त आहे ना, भगवं माझं रक्त, हा भगवा माझा प्राण रे. अरे मेलो जरी या जगात, भगवी माझी आगर रे, भगवी माझी आगर रे. मेलो जरी या जगात, भगवी माझी राख रे, भगवी माझी राख रे. असं म्हणतातून साहेबांची, कुठल्या साहेबांची? अरे असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली. आणि उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये घोषणांशिवाय होत नाही बरं का. आणि ह्या घोषणा आतून आलेल्या असतात, हे देखील लक्षात घ्यायचं. या घोषणा आतल्या असतात. या मोडक्या धनुष्याला ज्याला आपण देव्हाऱ्यात पुजलाय, परवाच्या, मला वाटतं काल परवाच्या एका बैठकीत, मला वाटतं पुण्याच्याच मेळाव्यामध्ये, हर्षदजी बरोबर, हर्षदजी नाहीये तिथे, पुण्याच्याच मेळाव्यामध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं, धनुष्य आपण देव्हाऱ्यात पुजलाय, पण सध्या आता सगळीकडे मशाली पेटवा. ही सत्ता विकत घेतलेली आहेत, ही कोर्ट विकत घेतलेली आहेत, सारं विकलं गेलेलं आहे. तो धनुष्य यायला वेळ लागेल, पण आता मशाली पोहोचवा. आता धनुष्य आला तरी आपण तो किती वापरू मला माहित नाही. शिवसेना हे नाव फार लवकर आपल्याकडे पुन्हा येईल, आजही आहे. आणि माझ्या मते शिवसैनिकांनो, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना, जिकडे मातोश्री तिथे शिवसेना, जिकडे आमचे उद्धव साहेब, जिकडे आमचे आदित्य साहेब, आम्ही सारे मावळे आहोत त्या 4 अक्षरांचे, शिवसेना. आम्हाला नाही माहिती माणूस, आम्हाला नाही माहिती व्यक्ती. आता आम्ही व्यक्ती मोठ्या करणार नाही, आम्ही शिवसेना हे नाव मोठं करणार. आता आम्ही लढणार तर शिवसेनेसाठी, व्यक्तीसाठी नाही. व्यक्ती केंद्रीय व्हायचं नाही. तिथे सांगितलंय, एका विषयी अधिक ममत्व बुद्धी दाखवली की दुहीची बीज पेरली जातात. आणि पक्ष कुठला म्हणूनच समजा, स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, मी नाही. तुम्ही लढताय शिवसैनिकांनो. आज या अशा बांडगुळ शब्द वापरला मगाशी, त्या बांडगुळाच्या मतदारसंघात राहून तुम्ही जे लढताय शिवसैनिकांनो, तुमचे खरं तर विशेष आभार मानायचे. मला कित्येक वयस्कर शिवसैनिक देखील दिसतात इथे. जेवढं केल्यानंतर देखील आज आपण यांना पळता भुई जर थोडी करत असतो, तर शिवसैनिकांनो बाळासाहेबांचं नाव लावण्यासाठी आपण वैचारिक पात्र आहोत. आज बाळासाहेब जर पाहत असतील ना आपल्याला, शिवसैनिकांनो, बाळासाहेब जर आपल्या वरून पाहत असतील तर म्हणतील, कधी समजा शिवसैनिकांनो लक्षात घ्या, हा एक लढा आहे.
हा एक संग्राम आहे, संग्राम. छत्रपतींच्या काळात तसेच मावळे होते, एकनिष्ठ राहिले. आज तुम्ही पहा ना, हिरोजी इंदुलकरांचं आपण नाव का घेतो? कारण आपला स्वतःचा वाडा विकला गेला हो. हा नाही विचार केला माझा वाडा विकला जातोय, मी रायगड का बांधतोय? निष्ठा लागते साहेब हे सगळं करण्यासाठी. शिवाकाशीत घ्या ना साहेब, शिवाकाशीत, शिवाकाशीत. मदारी मेहतर घ्या साहेब, मदारी मेहतर. त्या तिकडे औरंगजेबाच्या उत्तर आग्र्यामध्ये त्यांच्या सोबत कायम राहिले, राजांची सेवा केली. याला निष्ठा लागते. आज आम्ही निष्ठावंत आहोत बाळासाहेब. जर ह्या सगळ्या रणसंग्रामामध्ये जर भविष्यामध्ये आम्हाला कधी वीर मरण आलं ना शिवसैनिकांनो, बाळासाहेब म्हणतील ये माझ्या पठ्ठ्या ये, वार तुझ्या छातीवर दिसतोय, पाठीवर दिसत नाहीये. ये माझ्या पठ्ठ्या ये तुला शाबासकी देतो, ये माझ्या पठ्ठ्या ये. बाळासाहेब आम्ही लढून आलेलो आहोत, बाळासाहेब आम्ही लढून आलेलो आहोत. बाळासाहेब यांच्या खाली झुकून मुजरे नाही केले, बाळासाहेब झुकून मुजरे नाही केले, लढून आलेलो आहोत. आणि होय, आपल्या शिवसेनेसाठी जे बाळासाहेबांनी जाता जाता सांगितलं शिवसैनिकांना, तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल, तो दसरा मेळावा शिवसैनिकांना अख्खं ते ग्राउंड रडलं होतं. शिवाजी शिवतीर्थ रडलं होतं. मी म्हणेन शिवतीर्थ रडलं होतं त्या दिवशी. बाळासाहेब म्हणतायत माझ्यानंतर उद्धव साहेबांना सांभाळा. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आदित्य साहेबांना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास देखील करून घ्या. ते काय म्हणाले? सांभाळायचा अर्थ तुम्ही समजून घ्या शिवसैनिकांनो, गोष्टीच्या पलीकडची गोष्ट समजून घ्यायची आपल्याला. सांभाळा म्हणजे काय हो? आपल्याला त्यांना काही पैसे द्यायचे, त्यांना आपल्या शेतातलं गहू पुरवायचा आहे, बाजरी पुरवायची, इथला भुईमुग पुरवायचा आहे, शेतातला ऊस पुरवायचा आहे. सांभाळा म्हणजे काय हो? तुम्ही त्यांना साथ द्या. अगदी अगदी तुमच्यासाठी खरंच टाळ्या. तुम्ही त्यांना साथ द्या आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या. कारण हे असं व्यक्तिमत्व आहे, या महाराष्ट्राचं हित ओळखलेलं आहे. संघर्ष. आता मी तुम्हाला अरविंद सावंतांच्या मतदारसंघाविषयी सांगतो. बघा नॅरेटिव्ह कसं, फेक नॅरेटिव्ह कसं पसरवलं जातं. फेक नॅरेटिव्ह. मुस्लिम मतांवर मुंबईमध्ये शिवसेना जिंकली, बरोबर उस्मानजी? चला, किटकिट सोमयाने टाकलं, दांडाफेम मॅडमने टाकलं. मला वाटतं आणखी काही टगे ज्यांचा अभ्यास फार कमी असतो. आमच्या समोर बसा ना काहीतरी. नाही अख्खा नागडा करून सोडला ना तुम्हाला, अख्ख्या आकड्यावरां सकट नागडा करून सोडू. आणि वैचारिक नागडा बोलतोय बरं का मी. वैचारिक नागडा कळतं ना, स्टार मार्क, वैचारिक नागडा. आता तुम्ही विचार करा, मी मुंबईच्या त्या याद्यांची ज्यांनी ह्यांनी नावं ट्विट मध्ये टाकली किटकिट सोमयाने, यादी नंबर 1, यादी नंबर 19, यादी नंबर 136, यादी नंबर 139. मला वाटतं मुंबादेवीचा जो भाग येतो ना, मुंबादेवीचा नागपाडा वगैरे हा सगळा भाग येतो तिकडचा. हा नाही, गिरगाव नाही, गिरगाव मराठी बहुल येतं. मुंबादेवीचा भाग जो आहे, नागपाडा वगैरे सगळ्यात त्या साईडचा भाग येतो, वरळी लोकसभेत. त्या भागामध्ये यामिनी जाधवला पडली मतं एक, आणि खरंच एक पडलं बरं का तिला, एक मत. म्हणजे ती यादी असते, यादीमध्ये जवळपास 900च्या आसपास नावं होती. मी 900 नावं पाहिली. एका यादीची गोष्ट करतायत ते, संबंध मतदारसंघाची गोष्ट नाही करतायत. एक मत पडलं 900 पैकी एक मत. म्हणाले हिला एक मत, यामिनी जाधवला एक मत. यामिनी जाधव होते ना उमेदवार. आणि अरविंद सावंत साहेबांना पडली मतं जवळपास 854. म्हणाले बघा याला म्हणतात वोट जिहाद. हा काय झाला? वोट जिहाद झाला. त्यानंतर मी तिकडच्या याद्या मागवल्या. आपले मुस्लिम शाखा प्रमुखच आहेत तिकडे, शेख भाईजान नावाचे आहेत, आणि मुस्लिमच सगळे, तो आपला पट्टा मुस्लिम पट्टा येतो. अगदी अगदी बरोबर बरोबर. त्यांनी मला यादी पाठवली. यादीमध्ये मी सगळी आडनावाप्रमाणे थोडी विभागणी करून पाहिली. आडनावाने कळतं, नाव वाचून कळतं. नावामध्ये SC ST वगैरे आपल्याला कळणार नाही, पण एकंदरीत अंदाज येतो हिंदू किती मुस्लिम किती. जवळपास त्या मतदारसंघात 354. मी एकच यादी व्हेरीफाय केली, एकच यादी केली, 354. आणि विशेषतः तो मुंबादेवी मंदिराचा परिसर घेतला मी. मुंबादेवी मंदिराचा, ज्याच्यावर मुंबई शहराला नाव मिळाले.
354 हिंदू मतं होती त्याच्यामध्ये आणि 750च्या आसपास काहीतरी मुस्लिम मतं होती. म्हणजे मुस्लिम बहुल आहे तो भाग, पण 354 पैकी तुम्हाला एकानेच मतदान दिलं. शिवसैनिकांनो, नॅरेटिव्ह बघा, हा नॅरेटिव्ह आपल्याला हाणून पाडायचा आहे. अरे 354 पैकी आपण समजावं ती यादी होती, त्यातल्या 150 लोकांनी जरी मतदान केलं असेल असं आपण समजू, 50% मतदान केलं असेल, 50% गेलेच नसतील, त्या 150 पैकी पण एकानेच मतदान दिलं. मी माहिती काढली, मुंबादेवीचे पुजारी देखील स्थानिक आहेत, ते स्थायिक आहेत, ते देखील तिथलेच मतदार आहेत. अरे त्यांनी देखील तुम्हाला मतदान केलं नाही, पुजाऱ्याने. म्हणजे विचार करा शिवसैनिकांनो, फेक नॅरेटिव्ह कशाला म्हणतात, आहे की नाही? तुम्हाला जर हिंदू नाकारतोय, मराठी माणूस नाकारतोय, मुस्लिम तर नाकारतोय, बहुजन असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, सगळे मायनॉरिटी तुम्हाला नाकारतायत, हाफ चड्डीच्या जीवावर किती उडणार, किती उडणार. बाळासाहेबांनी हाफ चड्डीचा लय मजाक उडवलाय शिवसैनिकांना. आजपर्यंत तुम्ही जर जुने मार्मिक वाचाल ना, बाळासाहेबांनी हाफ चड्डी कुठे कुठे टांगली आहे ना, जुने मार्मिक मध्ये. सामनाच्या पण आधीची गोष्ट आहे. असो, फेक नॅरेटिव्ह. आता उस्मान भाई, तुम्ही ते बसलेला आहात, आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो. शिवसेना काँग्रेस बरोबर गेली, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, बरोबर, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं कारण काँग्रेस बरोबर गेली. मग अशीच म्हणालो, महान व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर विचार. बघा, अर्थ लावा तुम्ही. महान व्यक्तिमत्व म्हणजे विचार. आता काँग्रेस म्हणजे काय, काँग्रेसच्या कार्यालयातले हे पंखे, या खुर्च्या, हे पोडियम, हे माईक म्हणजे काँग्रेस, की काँग्रेसची माणसं म्हणजे काँग्रेसचा विचार म्हणजे काँग्रेस? तर काँग्रेसचा विचार म्हणजे काँग्रेस, माणसं म्हणजे काँग्रेस. तुम्हाला ते आदर्श नेते चालतात, त्यांना तुम्ही खासदारक्या देतात, बरोबर. एक आदर्श भाजपने खासदार केला आणि दुसरा देवरासारखा आदर्श टोळीने खासदार केला, शिंदे टोळीने. गट पण नाही बरं का तो, ती टोळी आहे. आता ह्या टोळीने हा खासदार केला, म्हणजे ह्यांची माणसं तुम्ही खासदार करणार आणि काँग्रेसमध्ये गेल्यामुळे आपण हिंदुत्व सोडलं. फेक नॅरेटिव्ह. आता ह्याचं एक उदाहरण तुम्ही पहा. काल परवा विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. भाजपने 6 उमेदवार निवडून आणले स्वतःचे, बरोबर. प्रत्येकाला 26 कोटा त्यांनी बरोबर सगळ्यांना आला. आपले कमी जास्त झाले, पण ह्यांना 26 कोटा कसा माहितीये? अब्दुल सत्ताराचं मत भेटलं यांना, नवाब मलिकाचं, ज्याचे दाऊदशी संबंध म्हणत होते ना, नवाब मलिकाचं मत भेटलं, जिशान सिद्दीकीचं मत भेटलं. शिवसैनिकांनो, हसन मुश्रीफाचं देखील मत भेटलं. अरे सगळं सोडा, 2 मतं अबू आसिम आझमीची देखील भेटली आणि रईस शेखचं पण भेटलं, भिवंडीच्या आमदाराचं. अबू आझमी माहिती असतील ना? आणि सगळ्याचा कहर सांगतो, याच्या पलीकडे जाऊन माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचतोय ना? कहर सांगतो, कहर 2 मतं एमआयएमची देखील भेटली आणि हे आपल्याला सांगतायत आम्ही हिंदुत्व सोडलं. तुम्ही थेट आमदारांची मतं घ्यायची, ते तुमच्या हिंदुत्वाच्या हाफचड्डीमध्ये बसतं, आणि आम्ही या देशभक्त मुस्लिमांची मतं घ्यायची. हे आमचे आहेत, यांचं आमचं रक्त एक आहे. छत्रपती शिवरायांचे देखील हे मावळे आहेत आणि आम्हाला अभिमान आहे यांचा. बाळासाहेबांनी कायम सांगितलंय, आम्हाला आतंकवाद्यांशी प्रॉब्लेम होता, आमचा लढा आतंकवाद्यांशी. हे तुमचे आमचे बांधव आहेत, हो, हे तुमचे आमचे बांधव आहेत. मुंबईत देखील तेच आहे. ठीक आहे, फेक नरेटिव्ह करू द्या. आता बघा ना, लव जिहाद, उरणमध्ये लव जिहाद झाला. उरणमध्ये लव जिहाद, कारण बलात्कारी मुस्लिम निघाला. अक्षता महात्रेच्या वेळेस बलात्काराचं आडनाव तुम्हाला माहिती, पांडे मिश्रा शर्मा, 3 आडनाव आहेत. ही कोण आहेत? ही पांडे मिश्रा शर्मा. ही आडनावं कुणाची असतात मी जातीवर जाणार नाही. आडनावं फक्त मी एक सांगतोय तुम्हाला. म्हणजे जर एखादा शेख असेल, एखादा खान असेल, एखादा सय्यद असेल, लव जिहाद, ते 1.5 फुटाचं बेनं बाहेर पडतं. ते आता कुठल्या बिळात लपले माहित नाही. असं गरम पाणी होताना शिवसैनिकांनो, ते बिळातून बाहेर आलं पाहिजे. 1.5 फुटाचं कोकणातलं बेनं. ते आपले शरद कोळी बरोबर त्याचा समाचार घेतात भांडगुळाचा. काय असतं शिवसैनिकांनो, माझं तुम्हाला माहिती आहे, माझी एक चौकट असते.
मी चौकट ओलांडत नाही, कारण मी सोशल मीडियावर असतो आणि मला चौकटीत बोलणं माझा एक तो पिंड आहे. पण आमच्या शरद कोळीचा हात कोणी पकडू शकत नाही. आमचे उपनेते शरद कोळी साहेब मस्त घेतात त्याची, आणि बेशरम आहे होतो. ज्या वेळेस भविष्यातल्या पिढ्या तुम्हाला प्रश्न विचारतील, ज्या वेळेस तुमच्या काळामध्ये हा महाराष्ट्र नाचवला जात होता, तुमच्या काळामध्ये हा महाराष्ट्र विकला जात होता, तुमच्या काळामध्ये हा महाराष्ट्र नागवला जात होता, त्यावेळेस तुम्ही काय करत होतात? आपली लहान लहान तेव्हाची मोठी झालेली बाळं आपल्याला विचारतील, त्यावेळेस आपण हे नाही सांगू शकणार की आम्ही 1,500 घेत होतो. पैसे मिळाले का, पैसे मिळाले का, पैसे मिळाले का, पैसे मिळाले का? म्हणजे निवडणुकीच्या काळात अनधिकृत पाकिट तर वाटायची, आणि ही अधिकृत पाकिट सरकारी खर्चावर ह्यांची मजा. आज महाराष्ट्राची 2 लाख कोटींची फिस्कल डेफिसिट म्हणतात, त्याला वित्तीय तूट म्हणतात. आज 2 लाख कोटींची ती तूट आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, माझ्या घराचं बजेट, आपण सगळे सर्वसामान्य, आपल्या घराचं बजेट समजा 10,000 रुपये महिना असेल, तर आपण 10,000 रुपयासाठी, माझं 10,000चं बजेट आहे, याचा अर्थ माझा पगार समजा 12,000 रुपयांचा आहे. मी उदाहरण देतोय शिवसैनिकांना, समजा रुपया घ्या, माझा पगार 1 रुपया आहे, तर माझं पगाराप्रमाणे माझं बजेट मी 50 पैशाचं बनवतो, कारण 50 पैसे मला कुठेतरी सेफ ठेवायचे असतात. मी 1 रुपयाचं बजेट केल्यानंतर माझा खर्च त्या महिन्याच्या शेवटाला 12 रुपये बनत असताना बजेट नाही म्हणत ना. 1 रुपयाचं जास्तीत जास्त इकडचे तिकडचे खर्च आले तर 1 रुपयाचं 1.25 रुपये होऊ शकतं, पण ते एखाद्या महिन्यात होऊ शकतं, बरोबर? ह्यांचं आर्थिक उत्पन्न समजा 1 रुपया असेल ना, तर ह्यांचा खर्च कितीचा आहे माहितीये? जवळपास 5 रुपयांचा ह्यांचा खर्च आहे. मग हा 4 रुपयांचा जो फरक आहे ना, हा काढतात कर्ज. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकावर जवळपास 75,000 रुपयांचं कर्ज आहे. 75,000 प्रत्येक नागरिकावर. म्हणजे तुमच्यावर देखील 75,000 रुपयांचं कर्ज आहे. भविष्यात जर कायदा काढला महाराष्ट्राचं कर्ज आता आम्ही फेडू शकत नाही, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी भरा, आम्ही 1,500 रुपये दिलेत तुम्हाला बराच काळ, तुम्हाला प्रत्येकाला 75,000 रुपये भरायला लागतील. बरं, महाराष्ट्रात तुम्हालाच नाही बरं का, मी 18 वर्षाचे पुढचे म्हटलं नाही कुठेच. आज महाराष्ट्रात जन्माला आलेलं तान्हं बाळ देखील 75,000 रुपयांचा कर्ज डोक्यावर घेऊन येते. विचार करा. आणि हे 1,500 वाढल्यानंतर हे कर्ज जवळपास 78,000 रुपयांचं होत आहे. 3,000 टाकले त्याच्यामध्ये मी. हे 1,500 वाढल्यानंतर 78,000. शिवसैनिकांनो, अनेक गोष्टी आहेत. मी खरंच तुमचा फार काळ काही घेत नाही. मी बऱ्याच गोष्टी इथे तुम्हा सर्वांसमोर आणण्यासाठी घेऊन आलो होतो, पण तुम्ही सारे समंजस आहात शिवसैनिकांनो. आपल्याला आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचं आत्ताच नियोजन करून ठेवावं लागेल. नोकऱ्या असतील, आपली शिक्षण असतील, आपलं आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टींची भविष्यात फार मोठी वानवा होणार आहे. 75 वर्षांचा आपण काँग्रेसचा काळ देखील पाहिलेला आहे, 10 वर्षाचा या फेकोचा काळ देखील पाहिलेला आहे. 75 वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये 45-50 रुपयांनी आपण पेट्रोल भरलं होतं, आणि आता आपण फक्त 10च वर्षात ते गुणिले 2 झालेलं आहे. 10 वर्षात गुणिले 2 होण्यासाठी असं काय झालं, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केलेला असेल. भविष्यामध्ये या फेकूला मदत करण्यासाठी महाराष्ट्रातनं जो उभा राहील, मग मोडक्या धनुष्याचा का असेना, या कमळीचा का असेना, या सर्वांना तुम्हाला पाडायचंय. त्यासाठी एकट्याने काही होणार नाही. आपल्याला एकजूट, एकमुठ, वज्रमुठ ठेवावी लागेल. आपसातले तंटे, शिवसैनिकांनो लक्षात घ्या, आपसातले तंटे आपल्याला बाजूला ठेवावे लागतील. आपल्यामध्ये ज्यावेळेस ती एकी दिसेल, महाविकास आघाडी म्हणत नाही, मी फक्त शिवसेनेचाच सांगतोय, जेव्हा तुमच्या माझ्यामध्ये ती एकी दिसेल, तेव्हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये ती एकी दिसेल. आज तुम्ही महत्वाचे पदाधिकारी आहात इथे. मला खरंच विनंती करायची, आज जर हा काळ आपण काढला नाही तर भविष्यामध्ये ही माझ्यासारखी माणसं, मी इथे कुठेही निर्वाणीचं बोलायला आलो नाही, पण तरी देखील सांगतो, आज जर पुन्हा यांची सरकार जर येऊन बसली ना शिवसैनिकांनो, आज महाराष्ट्रामध्ये 171 प्लसचं महाविकास आघाडीचं आकडा दिसतोय, कागदावर दिसतोय, तो लोकसभेच्या निवडणुकांच्या त्या रेफरन्स घेऊन जर बोललो, 171 ठिकाणी महाविकास आघाडी जिंकते. काल परवा जे सर्वे झालेत त्या सर्वेमध्ये देखील महाविकास आघाडी 160 जागांवर दिसते. 145चा मॅजिक फिगर आहे, 145-46 जो काही असेल तो.
म्हणजे आपलं सरकार येत आहे, पण ते कागदावरचे घोडे नको आहेत, आपल्याला खालपर्यंत जावं लागेल. आणि जर आपण याच्यामध्ये जर असेच पुन्हा फसलो, लोकसभेमध्ये आपण महाराष्ट्रातला हवाला दिला, पण केंद्रातल्या सरकारांच्या बळावर हे सगळं काही करतायत. पण समजा भविष्यात परत महाराष्ट्रात यांचं सरकार आलं तर आमच्यासारखे बोलणारे जमिनीत 350 फूट खोल गाडले जातील. मला वाटत नाही इथून पुढे ते आम्हाला ठेवतील म्हणून. मी आजच सांगतो तुम्हाला, सोपं नाही त्यांच्या गडांमध्ये बसून त्यांची तासणं, त्यांची बिनपाण्याने करणं सोपं नाही. मी निर्वाणीचं बोलत नाही, आम्ही लढणार, कारण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. हे हातामध्ये शिवबंधन असंच बांधलेलं नाहीये. या शिवधनुष्याला बांधताना एक शपथ घेतलेली आहे, बाळासाहेब हे लढवय्यांचा आहे. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. बरोबर, जो लढ सका है वही तो महान आहे. पळून जायचं नाही. हे शिवबंधन हे असंच बांधलेलं नाही, तुम्हा सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन आहे. ज्यावेळेस हे शिवबंधन दिसतं ना, ज्यावेळेस हे शिवबंधन दिसतं, समोरच्याला कळतं शिवसैनिक आहे. जय महाराष्ट्र आपसुक निघतं तोंडातनं, समोरच्या तोंडातून हे शिवबंधन दिसतं. बऱ्याच आपल्या पूर्वीच्या शिवसैनिकांची एक खासियत होती, आताही ती बऱ्याच शिवसैनिकांची उभा टिक्का असायचं ना, अजूनही आहे, बऱ्याच शिवसैनिकांची आहे उभा टिक्का, ती दाढी, सफेद कपडे, सफेद चपला आणि काखेमध्ये सामना. आजही तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करा, रेल्वेमध्ये 4थी सीटला कोणी सरकत नसेल ना, एवढीशी जागा दिली असेल ना, काखेत जर सामना दिसला ना, जेवढी जागा पहिल्या सीटवाल्याला नसते ना, तेवढी जागा 4थ्या सीटवाल्याला तयार होते. ही ताकद आहे शिवसैनिकांनो. काखेतला सामना पाहिला ना, सामना दिवस, अरे बापरे, शिवसैनिक कोण याच्या नादाला लागणार बाबा. ही माते फिरू लोक. अरे कालचा बंद जर उद्धव साहेबांनी आदेश दिला असता ना, एकट्या शिवसेनेने दाखवून दिला असता हा बंद कसा यशस्वी करायचा, एकट्या शिवसेनेने दाखवून दिला असता. शिवसेनेला बंद, मला माझं एक उदाहरण सांगतो, स्वतःवर चाललं उदाहरण. मी लहान होतो, माझं वय तसं फारसं नाहीये बरं का, मी वय सांगणार नाही अजिबात. 2003चा मला तो घाटकोपरच्या बॉम्बस्फोटाच्या नंतरचा एक बंद, शिवसेना भाजपचा एक बंद झाला होता. 2003चा मला तो शेवटचा बंद असा, महाराष्ट्र बंद झाला होता. आणि मी मुलुंडमध्ये, मला बंद कळालं, बाळासाहेबांनी सांगितलंय बंद करायचंय, बाळासाहेबांनी. मी निघालो. मी खरंच सांगतो, 2003 मध्ये मी होतो 9वीला. मला भेटली बीएसटीची 413 नंबरची, मुलुंड कॉलनी, खिंडीपाडा, कुणी असेल त्या भागातलं मला माहित नाही, खिंडीपाडा ते मुलुंड स्टेशनची बस. बरं, सोबत 4 माणसं तरी घे. एकट्याने गेलो त्या बसची हवा काढायला, पोलिसांनी जे कानफडवला मला. असो शिवसैनिकांनो, असो, पण मला त्या कानफडवण्याचा अभिमान वाटतो आज. इथे एक कानफडवला होता आणि इथे एक कानफडवला होता, आणि पोलिसांचा हात जबरदस्त बसला होता मला. 413 नंबरची ती बस, मुलुंड स्टेशन ते मुलुंड कॉलनी हा परिसर, आणि मी त्या बंदसाठी त्या बसची हवा काढायला निघालो होतो. अरे आम्हाला शिकवू नका बंद कसा यशस्वी करायचा. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख अजूनही सांगतायत, संयमाला तुम्ही शंड म्हणू नका. हा संयम ज्या दिवशी सुटेल, उभ्या महाराष्ट्राला कळेल शिवसेना हा काय आहे ते. उभा महाराष्ट्र हे पाहिल. असो, बराच वेळ झालाय शिवसैनिकांनो, आपल्या सर्वांचे आभार. आपण मला ऐकून घेतलात. व्यासपीठाचे देखील आभार. आज उपजिल्हा प्रमुखांची तब्येत बरोबर बरी नसताना देखील ते इथे बसलेले आहेत, मला त्यांचे विशेष आभार मानायचे. असो, मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय, पण ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत किंवा अजून आपले जे वैभव वाघ जे येतील ते काही तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतील, त्या सर्व आपण मनावर घ्याव्यात आणि त्याच्यावर आपण मार्गक्रमण करावं, हीच तुम्हा सर्वांना विनंती करतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. आवाज कुणाचा, ही ताकद कुणाची. वंदनीय हिंदुदेश सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा, युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य साहेब ठाकरे यांचा. आवाज कुणाचा.